राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक 11 ज्येष्ठ दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम इचलकरंजी येथील रोटरी क्लब हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव सन्मान सोहळा असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा वेद फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने, तर प्रमुख उपस्थित लेखक संदीप राक्षे, आयजीएम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील, स्वामी समर्थ पेट्रोलियमच्या ऑनर अनिता गभाले, सामाजिक कार्यकर्ते शीतल बेडकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव प्राध्यापक अण्णासाहेब क्वाने यांच्या हस्ते श्रावणबाळ, स्वर्गीय कैलासवासी शिवराम निवळेकर व कैलासवासी सौ निर्मला निवळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आलं। असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला व ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला। यावेळी प्रमुख मार्गदर्शिका माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, घरातील ज्येष्ठ व्यक्ती ही आपल्या कुटुंबासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे। स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्या मुलांना शिक्षण, आरोग्य आणि जीवनातील सुख समाधानाचं आयुष्य घडवतात। यासाठी आपली जबाबदारी आहे की त्यांच्या चेहऱ्यावर हसू, आनंद कधीच कमी झाला नसला पाहिजे। त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांचा औषधोपचार, कुटुंबातील लहानापासून ते मोठ्या माणसापर्यंत आदर, प्रेम आणि सन्मान देणं आवश्यक आहे। तर ज्येष्ठ नागरिकांना सल्ला देताना श्रीमती माने म्हणाल्या, आपल्या हातातील गोष्टी आपणच केल्या पाहिजेत। त्यासाठी कुटुंबावर अवलंबून राहायची गरज नाही। ज्यावेळी मुले मोठी होतात, लग्न झाल्यानंतर त्यांना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्टाने घडवलंय, आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे। त्यांचं सुखदुःख काय आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। काही ठिकाणी जर आपल्याला दुर्लक्षित केलं जात असेल तर आपला आधार आपणच झालं पाहिजे। पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन या दोन्ही संस्थेचं करावं तितकं कौतुक कमीच आहे की त्याने आज समाजात आणि कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांना दुर्लक्षित केलं जातं, त्यांच्या संघर्षाची दखल घेतली जात नाही, अशा सर्वांचा सन्मान करून त्यांच्यात एक नवचैतन्य निर्माण केलंय। माझी आई 1 वर्षापूर्वी गेली नाही तर आई वडिलांना सोबत कार्यक्रमाला आणून मीही त्यांचा गौरव केला असता, असं भावनिक उद्गार काढताना श्रीमती माने यांना अश्रू आवरले नाहीत आणि संपूर्ण हॉल भावनिक झाला। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन नेहमी सर्व घटकातील समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहेत आणि विशेष सन्मान करण्यात पण कुठेही मागे नसतात। ही खासियत आपल्याला आवडते। यावेळी प्रमुख पाहुणे संदीप राक्षे, डॉक्टर भाग्यरेखा पाटील, अनिता गभाले, प्राध्यापक अण्णासाहेब क्वाने यांनी मनोगत व्यक्त करताना पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव सोहळा आयोजित करून समाजात खूप छान संदेश दिला असल्याचं सांगितलंय। कार्यक्रमाचे निमंत्रक असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या सहकार्यानं असोसिएशन महिला जिल्हा उपाध्यक्ष सुषमा चव्हाण, शहर अध्यक्ष आशा वाघेरे, उपाध्यक्ष सरस्वती हजारे, सचिव संगीता रुग्गे, भाग्यश्री कुंभार, शकुंतला पाटील, मनीषा आवळे, वैशाली गडद, स्वाती जाधव, अब्दुल शेख, चंद्रकला शिंदे, कृतिका शिंदे आदी असोसिएशन व फाउंडेशन पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केलंय। मुलांनी मागं वळून बघितलं पाहिजे, माझे वडील काय करतात, माझी आई काय करते, माझ्या आईला फक्त आई जेवढीच का एवढं जरी म्हटलं तरी तिला पोट भरल्यासारखं वाटतं। पण ते 2 शब्द सुद्धा मुलं आज येत नाही। त्या आई वडिलांच्या समोरचं जोरदार दुःख आहे। फोन करणं तर लांबच, पण बाहेर मुलगा नोकरीला असला, बाहेर कुठं गेलेला असला, तिथून आई वडिलांसाठी फोन करावा, तिने जीव म्हणजे कानात आणून वाट बघत असतात आई वडील की मुलाचा फोन आज येईल, उद्या येईल, मुलग्याला माझी आठवण येईल किंवा मुलीला माझी आठवण येईल, सुनेला माझी आठवण येईल। अजिबात नाही, ते त्यांच्या संसारात मशगूल आहे। त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण वडीलधारी माणसं आहेत त्यांच्याकडे वळून बघितलं पाहिजे। फक्त आधाराची गरज आहे, काही नको, तुम्हाला पैसे नको आहेत। आजपर्यंत सगळं मिळवले ते तुम्हीच मिळवले, तुमच्यामुळेच ते घडले, त्यांच्यामुळे तुम्ही घडलेले नाही। तुमच्यामुळं, तुमच्या कष्टामुळं, तुमच्या पैशामुळं तुम्ही केलेलं सॅक्रिफाईस आहे, जे त्याग केलाय, त्याच्यामुळं तुमची मुलं घडलेली आहेत आणि त्याची जाण कुठेतरी मुलांनी राखायला पाहिजे। अशी छोटीशी अपेक्षा जर आई वडिलांची असेल तर ती रास्तच आहे। एवढं मोठं केल्यानंतर मुलं जर विचारत असतील तुम्ही आमच्यासाठी काय केले, प्रश्न संपला। तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हटलं तर आई वडिलांच्या समोर उत्तरच नाही, आपल्याला उत्तरच नाही, आपण निशब्द आहोत। दगडू माने साहेब, असा जर प्रश्न मुलांनी विचारला, एवढं सगळं कमवून ठेवल्यानंतर, एवढं घडवल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी काय केलंय,
हा जर प्रश्न मुलांनी आम्हाला विचारला तर आमच्या समोर उत्तरच नाही. आम्ही म्हणणार आम्ही काहीच केलं नाही तुमच्यासाठी, काहीच केलं नाही. तू आहेस तेच बरोबर आहे, तू असाच घडलास, तू असाच मोठा झालास, तू अशीच मोठी झालीस. पण आम्ही केलं ते आमचं कर्तव्य केलं. आत्ताची मुलं म्हणतात कर्तव्य सगळे आई वडीलच करतात, तुम्ही काय वेगळं केलं? सगळ्या जगातच असं घडते. सगळ्या जगाचीच मुलं मोठी होतात, सगळ्या जगाचीच मुलं आपल्या पायावर उभा राहतात, त्यांचे आई वडीलच त्यांना सपोर्ट करतात. तुम्ही जगापेक्षा काय वेगळं केलं? आपल्याकडे उत्तर असत नाही. त्यावेळेला मी सांगेन की ज्येष्ठ नागरिक म्हणून आपलं दुःख आपण मुळू रडण्यापेक्षा, अंतर्मनात रडण्यापेक्षा हसत हसत जगा, हसत हसत जगा. आपल्या मित्रमंडळींच्या मध्ये विश्वा, आपली सुखदुःख त्यांना सांगा. सगळ्या घरात तेच चाललंय, वेगळं तुमच्यापेक्षा कोण नाही. तुम्ही जगाला सांगताय ते सांगत नाही.